बघा, हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, प्रथा परंपरा कायदा याच्या अधीन आहे आणि त्या पद्धतीने अध्यक्ष आणि सभापती निर्णय करतील. कायद्याचं उल्लंघन कुठेही, प्रथा परंपरांना मोडण्याचं काम कुठेही आमचं महायुतीचं सरकार करणार नाही. कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 100% कामकाज होईल. कामकाजाचं नियोजनही झालंय. बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक झाली. त्यात सत्ताधारी विरोधी सगळ्यांनी आपली मतं मांडलीत. कोणी मागणी न करता 3 दिवस अधिवेशन वाढवलं सुद्धा आहे. कामकाज झालं पाहिजे याचा स्पष्ट संकेत मागणी विना, विरोधकांच्या मागणी विना सुद्धा अधिकचे दिवस करून आम्ही दिलेला आहे. विरोधकांनाही विनंती आहे की जरूर कामकाजात सहभागी व्हा, प्रश्न उपस्थित करा, चर्चेचा मार्ग काढूया आणि कामकाज पूर्ण करूया. या प्रकरणी राहुल फुले यांनी काल एका कार्यक्रमात म्हटले होते की टिपूच्या नावाने भाजप टिपऱ्या खेळत आहे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणात भांडूपच्या गल्लीत गोट्या खेळायचं काम करतात आणि त्या गोट्या खेळण्यामध्ये त्यांची एक वीत पूर्ण फाटलेली असते आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि भाजपला सल्ले देणं याच्यापेक्षा भांडूपच्या गल्लीतल्या गोट्या खेळण्यामध्ये तरी प्रावीण्यता मिळवावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. यावेळेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विना भोपळ्यापासून अंबोरा बनतो म्हणून माझ्या डोळ्यात डोक्यासमोर भोपळा आहे. काही लोकांच्या राजकीय भ्रमाचा भोपळा फुटेल. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडूच शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही, पण भ्रम पसरवण्याचा भोपळा लवकरच फुटेल असं मला वाटतं.